जालन्यात अतिक्रमणावर उभारलेली 2 मजली इमारत महानगरपालिकेने पाडली आहे। तर समर्थनगरमध्ये उघड्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण करून 2 मजली इमारत बांधली होती। त्यानंतर त्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेला केली होती। आज रीतसर महानगरपालिकेने पोलिसांचा बंदोबस्त करून या 2 मजली इमारतींवर कारवाई केली आहे। जेसीबीच्या सहाय्याने पालिकेने या इमारती बांधकाम पाडत जमीन दोस्त केल्यात। बनसोडे नावाच्या व्यक्तीने हे बांधकाम केलं असल्याची माहिती दिली जाते। तर दरम्यान नागरिकांनी कुठेही अतिक्रमण करून अशा पद्धतीने बांधकाम करू नये, अन्यथा त्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पालिका कर्मचाऱ्यांनी दिली आहे। आज जालना शहर महानगरपालिकेच्या मालकीचा जो ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेसवर एक गृहस्थाने अतिक्रमण बांधकाम केल्याचे तक्रार आमच्याकडे प्राप्त त्यांना कर्मचाऱ्यांनी भेटून सांगितलं परंतु इथेही 2-3 वेळा व्हिजिट झाला परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं ते आम्हाला सहकार्य केलं नाही। त्यामुळे आज आम्ही आमच्या जागेवर जेवढं बांधकाम आहे तेवढं आज आम्ही सर बारगाचे रोहच्या बाजूला आहे। हा एरिया समर्थनामध्ये आणि आज पोलीस बंदोबस्तामध्ये आज बांधकाम काढून। सर किती मजली इमारत होती हे रोहच्या बाजूला एक ठिकाणी एक मजली बांधकाम होतं आणि वरती अजून एक रूम होतं, त्यामध्ये बरंच सामान होतं। ते सामान आम्ही शिफ्ट करून त्याच्या बाजूच्या घरात जमा केलं, त्याला आम्ही सील करून करणार आहोत आणि त्यांनी योग्य पद्धतीने त्याची मागणी केल्यास त्यांना आम्ही सामान त्याचं परत करतो। घरमालकाचं नाव काय? नाव बनसोडे म्हणून आहे ते बनसोडे सर हो। आपल्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आमचं एवढंच आव्हान राहील की कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत त्यांच्यावरती अतिक्रमण करू नये, अन्यथा आम्हाला कारवाई करावी। काय नाव आणि पद सर आपला? काय नाव आणि पद? ही मालमत्ता अधीक्षक आहे जालना शहराची मालमत्ता जे आहेत आमच्याकडे अतिक्रमण विभाग प्रमुख आहेत। मी राहुल देशमुख।